बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका बाजूला प्रचंड सत्ता आणि या सत्तेविरोधात एक तरुण उभा राहतो. झुकेगा नहीं साला या आविर्भावात. भाऊ, काय सांगाल याबद्दल? बघता या मतदारसंघामध्ये आता तिरंगी लढत होते आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक होत असताना तुम्हाला सगळ्यांना ही कल्पना आहे की ही निवडणूक आहे ही अतिशय वेगळ्या पद्धतीने आम्ही सगळं सामावून जातो. या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य राहिलेले निलेश काटरे, त्याच्या अगोदर जिल्हा परिषद सदस्य राहिलेले अमित मोरे हे दोघंही उमेदवार आहेत. या दोघांनीही कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे. या दोघांच्याही याच्यावरती जर बघितलं तर आमदार भरत गोगावलेंच्या कामावरती मतं मागतायत, अमित मोरे त्यांच्या वडिलांच्या प्रभाकर मोरेंच्या कामावरती मतं मागतायत. परंतु ह्या मतदारसंघामध्ये मी स्वतः जी काही कामं केलेली आहे, म्हणजे ती छोटीशी काय होईना परंतु जनमानसामध्ये पोचून ती काढलेली आहे आणि समाजकार्याचा जो काही माझ्या पाठी असलेला जो काही लोकांचा आशीर्वाद आहे तो माझ्या पाठी ठाम उभा राहणार आहे याची मला खात्री आहे. त्यामुळे आम्ही या मतदारसंघामध्ये 100% विजयी होणार याची खात्री आम्हाला आहे. आम्ही सर्वात मोठं जे काही विजन आहे ते आम्ही शिरगावमध्ये एक चांगल्या मोठ्या प्रकारचं हॉस्पिटल आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि या मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबत म्हणायला गेला तर रस्ते, पाणी, लाईट ही 70 वर्ष हेच कामं लोकांना पाहिजे असतील तर ते उपयोग राहिलेलं नाही आहे. आणि आज एवढे वर्ष होऊन सुद्धा हे सत्ताधारी लोक फक्त लोकांना रस्ते, पाणी आणि लाईट ह्याच्यावरती जर खेळवत असतील तर काही त्याला राहिलेलं नाही आहे. आमचं विजन वेगळं आहे की प्रत्येक ग्रामपंचायती, प्रत्येक वाड्या वस्ती ह्या डिजिटलाइज झाल्या पाहिजेत. प्रत्येक गावातला तरुण या ठिकाणी मुंबई पुण्याला न जाता या ठिकाणी रोजगार निर्मिती झाली पाहिजे. अशा अनेकशा आम्ही गोष्टी आहेत ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघत आहोत. जनतेला काय शेवटी आवाहन कराल? आमचं जनतेला शेवटी एवढंच आव्हान आहे की परवा 7 तारखेला जे मतदान आहे ते मतदान आपण आवश्यक करा. तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा. मी म्हणणार नाही मला मतदान करा, तुम्हाला जो वाटतं त्याला मतदान करा, पण मतदान करा. चांगल्या माणसाला निवडून आणा. जो माणूस तुमच्या सुखदुःखात उभा राहील, जो माणूस तुम्हाला भविष्यामध्ये तुमची सगळी कामं करू शकेल अशा व्यक्तीलाच निवडून आणा. आमची एवढीच राही आहे. आम्ही कधी कोणाला असं आम्हाला सांगायला गेलो नाही की मला मतदान करा. जो जनतेला वाटेल त्याला जनता मदत करेल आणि जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असणार आहे.